तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय। आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने आता खळबळ उडालेली आहे। तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 35 आरोपी असून त्यातील 21 आरोपी फरार असल्याचं समोर येतंय। मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आरोपींची यादी मागवलेली आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याची माहिती पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी दिली। तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव असून येथे अनेक पुजारी आहेत, सरसगट पुजाऱ्यांना बदनाम करू नका अशी विनंती देखील आता विपिन शिंदे यांनी केलेली आहे। काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। मी सांगू इच्छित आहे की हा ड्रग्स गेले 3 वर्ष चालत होता तुळजापुरामध्ये। त्याचे कुठेही 3 वर्षामध्ये एकही कुठलं प्रकरण समोर आलं नाही आणि कुणीही आवाज उठवला नाही। शेवटी पुजारी मंडळाने हा आवाज उठवून कुठेतरी प्रशासनाला जागा करण्याचं काम पुजारी मंडळाने केले। काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्ज संदर्भात आवाज उठवत आलाय। आम्ही कुठेतरी पुजाऱ्यांनी याची वाचा बोलली आणि आज पुजाऱ्यांना 4 पुजारी त्यात दिसलं की आम्हाला बदनाम केलं जात आहे। आज आम्हालाच ह्या गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे। 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी टोलनाका येथे पोलिसांनी एक कारवाई केली होती ड्रग्ज बाबत आणि त्या कारवाईमध्ये तेव्हा 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 49 ग्रॅम ड्रग्ज त्या ठिकाणी जप्त केला होता। आणि या कारवाईनंतर पोलिसांनी अतिशय सखोल, निष्पक्ष आणि अतिशय काटेकोर पद्धतीने तपास केला। त्याच्यामध्ये आज अखेर एकूण 14 आरोपींना आपण अटक केलेली आहे। उर्वरित 21 आरोपींचा देखील आपण त्या ठिकाणी शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर देखील कडक कायदेशीर कारवाई करत आहोत। आता जे प्रकरण आहे पोलीस विभागामार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता एसपी साहेबांनी पण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। अजून माझ्याकडे असं काही माहिती पण आले नाहीये आणि असं काय असतील तो आपण त्याच्या माहिती घेऊन आपण योग्य ते त्याच्यावर निर्णय घेऊया। पक्की माहिती आमच्याकडे सध्या नाहीये। आपण पोलीस विभागामार्फत सध्या जे चौकशी सुरू आहे ते नियमानुसार त्यांच्या सर्व ते होईल आणि ते चौकशी अंती जे कोणी दोषी सिद्ध होतील त्याच्या आपण माहिती घेऊन त्याच्यावर आपण ट्रस्टमध्ये पण हे मुद्दा चर्चा करून योग्य ते निर्णय घेतले जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।